तर एकदम पद्धतशीर आपला मोबाईल फुटलेला आहे. ज्याने आपण ब्लॉग बनवत होतो तो मोबाईल. तर बघू काय विषय. सकाळ सकाळ आपली रोजनिशी उरकून आपण निघलो होतो डायरेक्ट कॉलेजला, आणि त्याच्यात मित्र भेटला होता. तो म्हणला चला गाडी घेऊन जातो. यायला बघितलं गेटला आलो, गेटला बी मोकर गर्दी होती. शेवटी कॉलेजमध्ये गेलोच. कॉलेज बी आपलं काय क्वालिटी कॉलेज आहे ना, त्याच्यामुळे 6 माळे आपल्याला डायरेक्ट पायी चढावं लागत. त्याच्यात बी पार काय होतं काय नाही काय सांगावं तुम्हाला. आणि त्याच्यात अविन्याचं काहीतरी प्रोजेक्टचं काम होतं. त्याच्यात ताकी पोस्टरनीच भिंती भरून टाकले होते. म्हणलं जाऊ द्या, नंबर आणायचं म्हणलं प्रॅक्टिकल तर करावंच लागेल. त्याच्यामुळे आपण आलो डायरेक्ट प्रॅक्टिकलला. इलेक्ट्रॉनिकचं प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकल वगैरे संपलं होतं. आपण तिथलं शूट घेऊन डायरेक्ट निघलो होतो. यायला बघ, आणि जाताना बी आपल्याला तोच मित्र असतो बरं का, त्याच्यामुळे काही विषयच नव्हता. आणि मित्र म्हणलं चल बाबा आता जोगेश्वरी मिसळ डायरेक्ट काहीतरी खायचं नियोजन लावू. मग काय डायरेक्ट आपली गँग घेऊन आलो आपण डायरेक्ट जोगेश्वरी मिसळला. तिथं आलो, तिथं तर सीट खाली नव्हत्या बा. येऊन सीट खाली भेटली तर आपण म्हणलं याला काय मागावं. बराच वेळ याच्या विचार करून शेवटी म्हणलं आज भेळ खायची. यायला मिसळ तर आपण रोजच खातो, त्याच्यामुळे पद्धतशीर भेळ मागवली. भेळ वगैरे खाल्ली आणि आपण निघलो होतो डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशनला. तो म्हणतात पुणे रेल्वे स्टेशनला कशाला, तर आपल्या आत्या आणि बाबा गावाकडून येणार होते. त्यांना मुंबईला जायचं होतं आणि त्यासाठी आपल्याला बसून द्यायला जायचं होतं. मग काय मस्तपैकी तिथं जाऊन त्यांचे 2 तिकीट काढले. तिकीटला बी मोकार वेळ थांबावं लागलं बा. माहिती सापडत नव्हतं कुठं जायचं काय जायचं. शेवटी 2 तिकीट आलेच होते. यायला बा म्हणलं चला चांगले तिकीट आलेत, आता जाऊ आपण त्यांना वाट लावायला. तिकीट बी आपणच फाडलं होतं, कारण म्हणलं याला TC जर पकडलं ना तेव्हा आपल्याकडून 1000 रुपये तर वसूल केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आलो नाही तर काय आज खास म्हणावा एवढी गर्दी बी नव्हती आणि रेल्वे बी आली नव्हती. त्याच्या आधी आपण तिथं पोहोचलेलो होतो. जाऊ द्या म्हणलं, पोहोचलो ती बी येते. त्याच गाडीत बसलो आपण. यायला म्हणलं आता इतक्या लांब कुठं जायचं, ते दुसऱ्या डब्यात आणि आपण शेवटच्या डब्यात एवढं चाललं जायचं म्हणलं. त्याच गाडीला लटकून आपण त्यांच्यापर्यंत आलो. आणि हे बघा, हेच कारण आहे की आपल्याला त्यांच्याला सोडायला जावं लागत, वजं बीज आणि त्यात. त्याच्यामुळे हे बघा, ही गँग नसती फोनवर बोलायचं कामात चालली होती, बिझी होती. आपण म्हणलं चला व्हिडिओ काढून घेऊ. यायला त्याच्यात हे पेट्या काय कामाला येतात, त्याचा काय उपयोग असतो ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा. बाकी ही वंदे भारत आहे, ती नगरवरून पुण्याला बी चालू झालेली आहे. तिचं तिकीट काय असेल ते आपल्याला कमेंटमध्ये सांगावं. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत एवढं त्याचं तिकीट असेल. आपण बी जाऊ एखाद्या दिवशी तिने. चला जाऊ द्या, काही विषय नाही. मग काही इथून आपली गँग निघली होती. राहिला मोबाईलचा विषय. तर आपण ज्या दिवशी मामाच्या गावाला गेलो होतो त्या दिवशी आपला चालता गाडीवर मोबाईल पडला होता. पार म्हणजे वाटोळं झालं आहे बरं. त्याचं काय सांगतं आता, कॅमेरा साईडनी पुरा गेलेला आहे. त्याच्यामुळे आता काय करावं काय नाही असं झालं होतं. हे बघ, डिफेक्ट पिन दशेत असते तुम्हाला. इतका म्हणजे रिफ्लेक्ट देतो आहे ना मोबाईल, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ क्वालिटी बी जरा लय बकवास झालेली आहे. जाऊ दे म्हणलं आता त्याच्यावर काम भागून घ्यावं लागेल. जरा खेचाला कात्री बसलेली आहे, त्याच्यामुळे विषय नाही. बाकी मग आपण आलो कटिंग करायला. यायला कटिंगवाल्याने बी निम्मी कटिंग केली, निम्मी सोडून कुठे गेला काय माहिती. जाऊ दे आता आपण आपली कटिंग उरकून घेतो. तुम्ही जेवून घ्या आणि झोपून घ्या. धन्यवाद, भेटू उद्याच्या.